हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मी सुद्धा मजेत आहे. आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर बघूया आजचा दिवस कसा जातो ते. तर मी पुन्हा घेऊन बसलेली आहे माझा पिटारा कलरफुल. तर आज मला बनवायचे आहे सनफ्लॉवर हेअर टाय. तर मी स्टार्ट करून दिलेले आहेत. 3 सनफ्लॉवर हेअर टाय मला बनवायचे आहेत. तर मी स्टार्टिंग तर केलेली आहे. कंप्लीट झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. आणि खूप छान बनतात हे हेअर टाय. आणि जेव्हा आपण पोनीटेल बांधतो त्यावेळेस ह्यांना आपण जेव्हा लावतो तेव्हा खूप सुंदर दिसतात. हे कंप्लीट करायची ही ऑर्डर आहे माझी. 3 सनफ्लॉवर हेअर टाय आणि एक चाफा हेअर टाय बनवायचा आहे. मी चाफ्याचं फ्लॉवर अजूनपर्यंत बनवलेलं नाही, ट्राय केलेलं नाही आहे. तर मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. तर त्याला थोडासा टाईम लागेल, कारण जेव्हा आपण कोणती पण वस्तू आपण फर्स्ट टाईम बनवतो ती थोडीफार चुकते, तिला पुन्हा बनवावं लागतं, काहीतरी होतं. तर सगळं असं चेक करून करून ते बनवावं लागतं. तर पहिले तर मी हे सनफ्लॉवर टाय कंप्लीट करेल आणि मग तुम्हाला दाखवेल की कसे बनले आहेत म्हणून. तर स्टार्टिंग तर झाली माझी. टाय माझे अटॅच करून झालेले आहेत. तर मी तुम्हाला आहे ना सनफ्लॉवर टाय कसा बनवायचा ते थोडक्यात दाखवते. तर इथं करायचे आहे पहिले एक मॅजिक रिंग. मॅजिक रिंग बनवून झाल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे सिंगल क्रोशास, 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. तर हे 6 तर कंप्लीट झालेत, पण तरी एक वेळा काउंट करून घ्यायचे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 झालेत. आता हे ओढून घ्यायचं, मॅजिक रिंग धागा ओढून घ्यायचा आणि याला, तर हे बघा, याला अटॅच करून घ्यायचं. पहिला जो सिंगल क्रोशा असतो ना त्याच्यामध्ये स्लिप टिच टाकून हे असं, हे बघा, हे असं मॅजिक रिंग रेडी होऊन जाते आपली. ठीक आहे. आता ज्याच्यात आपण स्लिप टिच टाकली त्यातच पुन्हा सिंगल क्रोशा बनवायचा. हा आहे पहिला सिंगल क्रोशा आणि इथं करायचं आहे मार्क. तर इथून आपण कसं नवीन राऊंड चालू केला हे आपल्याला लक्षात येतं. तर इथं मी केलं मार्क. आता आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 2-2 सिंगल क्रोशा करायचे. तर एक माझं करून झाला आहे. त्याच चेनमध्ये मी पुन्हा करणार आहे दुसरा. नेक्स्ट चेनमध्ये मी करणार आहेत परत 2 सिंगल क्रोशा. हे झाले 2. आता सिंगल क्रोशा म्हणजे मुकाखांब. म्हणजे पहिलेच्या काळामध्ये याला मुकाखांब म्हणायचे, सिंगल क्रोशा नाही म्हणायचे, मुकाखांब म्हणायचे मराठीमध्ये. तर हा आहे मुकाखांब. तर इथं मी 2 केलेले आहेत. आता पुन्हा इथं 2 करणार. असे टोटल मला ह्या राऊंडमध्ये 12 करून घ्यायचे आहेत. 12. तर हे झाले 12. आता हे बघा, हे झालेत 12. आणि ह्या जो आपण मार्क केलेला आहे याच्यामध्ये टाकून बघा, इथं असं टाकायचा आणि इथं असं याला पॅक करायचं. जिथं आपण राऊंड संपवला आहे त्या चेनमध्ये पुन्हा एक सिंगल खांब, म्हणजे सिंगल क्रोशा घ्यायचा, मुकाखांब, आणि परत इथं मार्क करून घ्यायचं की इथून आपला आता तिसरा राऊंड सुरू होतो आहे. तर इथं असं बघा, ह्या चेनमधून मार्कर टाकायचं आणि मार्क करून घ्यायचं की इथून आता आपला तिसरा राऊंड सुरू होतो आहे.
पहिला राऊंड होता 6 सिंगल क्रोशांचा, दुसरा राऊंड केला आपण 12 सिंगल क्रोशांचा. आता होणार आहे 18 सिंगल क्रोशे. तर 18 सिंगल क्रोशा करण्यासाठी सगळ्यात पहिले जिथं आपण सेकंड राऊंड अटॅच करून घेतला आहे तिथं एक आपण टाकून घेतला आहे ऑलरेडी आणि याला मार्क करून घेतला आहे. हा झाला एक. आता नेक्स्ट चेनमध्ये आपण करणार आहोत, हे बघा नेक्स्ट चेनमध्ये आपण करणार आहोत 2 सिंगल क्रोशा, 2. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट परत करणार आहोत सिंगल क्रोशा, 1 सिंगल क्रोशा. त्यानंतर नेक्स्ट ह्याच्यात करणार आहोत आपण परत 2 सिंगल क्रोशा, 1. त्याच ह्याच्यामध्ये दुसरा. परत नेक्स्ट ह्याच्यात करणार आहोत 1 सिंगल क्रोशा. त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपण करणार आहोत 2 सिंगल क्रोशा. तर इथं आपले हे 18 कंप्लीट झालेत. तर आपण काउंट करून घेऊ शकतो. जर आपल्या लक्षात राहत नसेल तर आपण काउंट करू शकतो आहोत. तर काउंट करून घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ठीक आहे. हे झाले 18 कंप्लीट. आता परत ही जे मार्क केलेलं आहे आपण तिथं स्लिप नॉट मारून पॅक करून द्यायचं. म्हणजे हा राऊंडसुद्धा आपला कंप्लीट झाला आहे. मार्कर काढून घ्यायचं. ठीक आहे. आता 24 सिंगल क्रोशा आपल्याला करायचे आहेत. तर 24 सिंगल क्रोशा करण्यासाठी आपण करणार आहोत पहिल्या चेनमध्ये 1 सिंगल क्रोशा, दुसऱ्या चेनमध्ये 1 सिंगल क्रोशा आणि तिसऱ्या चेनमध्ये 2 सिंगल क्रोशा. असा पॅटर्न करून आपण हा राऊंड कंप्लीट करणार आहोत. तर याच्यासाठी जिथं आपण स्लिप नॉट केलेला आहे तिथंच परत आपण 1 सिंगल क्रोशा बनवणार आहोत आणि त्याला आपण करून घेणार आहोत मार्करने, जेणेकरून आपल्याला लक्षात राहील की आपला राऊंड इथून सुरू झालेला आहे. म्हणजे आपला राऊंड कुठून सुरू झाला हे आपल्याला मार्करमुळे कळतं. आता इथं मी घेतला सिंगल, म्हणजे एकच सिंगल क्रोशा घेतला. आता नेक्स्ट ह्याच्यात घेणार आहे मी पुन्हा 1 सिंगल क्रोशा. पुन्हा त्याच्या ह्याच्यात पुढच्या चेनमध्ये मी घेणार आहे 2 सिंगल क्रोशा. परत पुढच्या चेनमध्ये मी घेणार आहे सिंगल क्रोशा म्हणजेच मुका खांब. त्याच्या पुढच्या चेनमध्ये परत मी घेणार आहे 1 सिंगल क्रोशा आणि आता त्याच्या पुढच्या चेनमध्ये मी घेणार आहे 2 सिंगल क्रोशा, 1 2. तर अशा पद्धतीने हे पॅटर्न कंप्लीट करायचं आहे. सिंगल क्रोशा, पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशा, असं करत करत हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर हे बघा इथं माझे ह्या राऊंडमध्ये 24 क्रोशा कंप्लीट झालेले आहेत आणि आता हे जे मार्कर आहे तिथं मला स्लिप नॉट करून घ्यायची आहे. तर मी मार्कर काढून घेते. आणि हे बघा आपला राऊंड हा कंप्लीट झालेला आहे. आता काय करायचं ना, इथं एक चेन घ्यायची आणि हा धागा कट करून घ्यायचा. तर बघा हे ना कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं. तर हे बघा अशा पद्धतीने हा ब्राऊन कलर तयार होतो. हे हेअर टाय आहे. ह्या हेअर टायला मी ग्रीन कलर असा अटॅच करून घेतलेला आहे आणि आता याला हा ब्राऊन कलर अटॅच करायचा आहे आणि सोबतच सनफ्लॉवरसुद्धा बनवायला घ्यायचे आहेत. तर ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता आहात. आता इथं चेन करून घ्यायच्या. इथं आपल्याला करायचं ट्रिपल क्रोशा. आता ह्याला
आणि इथं करायचं आहे ट्रिपल क्रोशा. पुन्हा एक वेळा. एक, 2, 3. आता इथं करायचे आहे 2 चेन. त्यानंतर इथं करायचं आहे पिकॉट. पिकॉट असं करतात, 2 चेन. तर ह्या एका स्टिचमधून आपण याला काढून घेऊया. हा झाला पिकॉट. पुन्हा ट्रिपल क्रोशा करायचा आणि नेक्स्ट चेनमध्ये टाकायचा आणि चेक करायचं की ग्रीन कलरचे सुद्धा दोघं पण चेन येत आहेत. ठीक आहे, हे बघा असं चेक करायचं की ग्रीन कलर पण व्यवस्थित तुमचा येतो आहे की नाही. आणि पुन्हा इथं ट्रिपल क्रोशा करून घ्यायचा. पुन्हा एक ट्रिपल क्रोशा सेम चेनमध्ये करायचा. आता आपण करणार आहोत 2 चेन. ठीक आहे, 2 चेन केल्यात. आता आपण पुढच्या चेनमध्ये याला करणार आहोत स्लिप नॉट. बघा अशी पेटल तयार होईल आपली सनफ्लॉवरची. आणि अशा पद्धतीने आपल्याला 8 पेटल अशा पद्धतीने आपल्याला 8 पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. तर एक पेटल आपली रेडी झाली आहे. आता इथं पुन्हा चेन करायच्या, 3 चेन, पुन्हा ट्रिपल क्रोशा आणि नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला हा ट्रिपल क्रोशा करायचा आहे. पुन्हा त्याच चेनमध्ये 1, 2, 3. आता इथं करायचं आपल्याला पिकॉट. पिकॉट करण्यासाठी आपण घेणार आहोत 2 चेन आणि हा जो आपला ट्रिपल क्रोशा आहे त्याच्या ह्या 2 असं काढायचं इथून आणि याच्यातनं काढायचा. हा झाला आपला पिकॉट. पुन्हा ट्रिपल क्रोशासाठी हुकवरती 3 वेळा यान घ्यायचं. नेक्स्ट चेनमध्ये जायचं आणि ट्रिपल क्रोशा कंप्लीट करायचा. तर पुन्हा ट्रिपल क्रोशा त्याच चेनमध्ये करून घ्यायचा आहे. दोन चेन करायच्या आणि नेक्स्ट चेनमध्ये चेक करायचं की तुमचा ग्रीन कलरचे पण दोघं चेन येत आहेत का, दोघं लूप्स येत आहेत का. आणि ह्याला इथं तर हे बघा 2 पेटल्स रेडी झालेले आहेत. अशा पद्धतीने आता आपल्याला अजून 6 पेटल्स करून घ्यायचे आहेत आणि टोटल 8 पेटल्स होतील आणि आपलं सनफ्लॉवर रेडी होईल. तर राहिलेले 6 पेटल्स मी कंप्लीट करून घेते. तर बघा एवढा गॅप राहील त्यावेळेला तुम्हाला याच्यामध्ये कॉटन फिल करायचं आहे. मी थोडासा कॉटन फिल केलेला आहे, अजून थोडा फिल करते. हे बघा एवढा गॅप राहिला की लगेच कॉटन फिल करायला घ्यायचा आणि यात कॉटन फिल करून घ्यायचं असं. आणि बघा 1 2 3 4 5 6 पेटल्स झाले आहेत. आता 2च पेटल्स माझ्या राहिले आहेत. तर हे बघा रेडी झालेलं आहे सनफ्लॉवर माझं. आणि तुम्ही बघा फिनिशिंग कुठूनच तुम्हाला थ्रेड दिसणार नाही. आणि बघा किती सुंदर दिसतं आहे ना. तर आता राहिलेले 2 सुद्धा मी कंप्लीट करून घेते. मला 3 बनवायचे आहेत हे, तर आता 2ही बनवून घेते म्हणजे माझे सनफ्लॉवर रेडी होऊन जातील.
तर हे बघा, हे 3 माझे रेडी झालेले आहेत. सनफ्लॉवर हेअर टाय आणि हे 2 झालेत माझे कंप्लीट आणि आता हे पॅक होतील आणि कस्टमरकडे जातील. तर कोणता कलर तुम्हाला आवडला मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला यातला कोणता कलर आवडला मला कमेंट करून नक्की सांगाल. माझा फेवरेट कलर तर हा आहे, पण दिसता दोघं पण क्यूट आहेत. तर हे मातीचं भांडं आहे. हे मी केरळा शॉपमधून घेतले आणि याला घेऊन मला 3-4 वर्ष झाले. वापरते मी, पण खूप कमी वापरते, कधी कधीच वापरते. आज माझी खूप इच्छा झाली याच्यामध्ये कढी करायची, तर मी याच्यामध्ये कढी केलेली आहे. तर मी मुलांना सोडून वगैरे आली, दिवाबत्ती केली आणि आता मी लागली स्वयंपाकाला. तर सकाळची भेंडीची भाजी होती म्हणून मी भाजी काही दुसरी बनवली नाही. आता कढी बनवली आणि सोबत चपात्या आणि भात बनवायचं आहे. आता मी भात बनवते. तर 10:30 वाजलेत. आमचे जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे. आजचा दिवस खूप छान गेला. सनफ्लॉवर बनवले, सनफ्लॉवर हेअर टाय बनवलं मी. बघितलं तुम्ही ते कसे झालेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडले असतील तर तसं कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर माझ्या इन्स्टा ID वरती जाऊन तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवून ऑर्डर बुक करू शकता आहात. तर खूप छान गेला माझा आजचा दिवस. भरपूर कामं झाले आज माझे. तर हा होता माझा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून थँक्यू. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.